माणगावात वनविभागाकडून ड्रोनद्वारे बिबट्याचा शोध। माणगाव परिसरात बिबट्याच्या हालचालीची माहिती मिळाल्यानंतर वन विभागाने शनिवारी सायंकाळी ड्रोनच्या सहाय्याने शोध मोहीम राबवली। मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 16 मे 2026 रोजी माणगाव येथील दाजिबा माळा हा परिसरात संतोष बर्मगोंडा या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली। संबंधित शेतकऱ्यांनी आरडाओरडा केल्यानंतर बिबट्या परिसरातून पसार झाल्याचे सांगण्यात आले। याबाबतची माहिती वन विभागाला देण्यात आली। त्यानंतर 17 मे 2026 रोजी सायंकाळी 5:30च्या सुमारास वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत परिसराची पाहणी केली। बिबट्याचा शोध घेण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने सुमारे 200 मीटर उंचीवरून तसेच आसपासच्या विस्तृत परिसरात पाहणी करण्यात आली। मात्र या पाहणी दरम्यान कोणत्याही वन्य प्राण्याचे अस्तित्व निदर्शनास आले नसल्याची माहिती वन विभागाने दिली। यावेळी वन विभाग अधिकारी मंगेश वंजारी यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले। या मोहिमेत वन्यजीव बचाव पथकातील डॉक्टर संतोष वाळवेकर, अमित कुमार, आशुतोष सूर्यवंशी, वैभव आवळे, राकेश शिकरे, आकाश भुई व श्रेयस यांनी सहभाग घेत परिसराची पाहणी केली। तसेच माणगावचे पोलीस पाटील करशिद जोग, ग्रामसेवक दीपक पाटील, पत्रकार शिरीष मदाळे, माजी सरपंच अनिल पाटील, प्रकाश बिरनाळे, शिवाजी जोग, संघर्ष माने, महावीर देमाना, ओमकार गवळी, अजित पाटील, श्रीपाल पाटील, रोहित गवळी, रामा कांबळे यांच्यासह ग्रामस्थ व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। दिनांक 16/5/2026 रोजी बिबट हा वन्य प्राणी दाजिबा माळा या ठिकाणी दिसला असल्याची माहिती आम्हाला मिळाली। त्या अनुषंगाने काल रात्री आम्ही येऊन या ठिकाणी बिबट या वन्य प्राण्याच्या पाऊलखुणांची कन्फर्मेशन केलं, परंतु त्या ठिकाणी आम्हाला योग्य तो निष्कर्ष काढता आला नाही। त्या अनुषंगाने आज आम्ही या ठिकाणी दाजिबा माळा इतर या परिसरावरून ड्रोनच्या सहाय्याने पाहणी केली। 10 ते 12 किलोमीटर ड्रोनच्या सहाय्याने पाहणी केली असता सदर ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या वन्य प्राण्यांच्या अस्तित्व आपल्याला दिसून आलेलं नाही। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।